विठोबाने दिलं प्रेम. कोण आहे ज्ञानोबा? लोपले ज्ञान जडे मी सातत्याने एक दृष्टांत सांगत आलो. लहानपणापासून मी ऐकलेला आहे, आपण ऐकला असेल तो रक्तीचा दोष माझ्याकडे. केवळ विनोद निर्मिती करणं आणि वेळ काढूपणा करणं ही त्या पाठीमागची भावना नाही. आपल्याला सुलभतेने सिद्धांतापर्यंत घेऊन जाणं हा त्या पाठीमागचा मूळ उद्देश. 3 मित्र मुंबईला गेले. त्याच्यामध्ये एक वकील आहे, एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे. या प्रवर्गातले कोणी या ठिकाणी असतील तर निवड योगा. नावेमध्ये बसले. सागर सफरी करता नौकायान सुरू आहे. काही अंतर नाव गेलीच आहे पाण्यामध्ये. वकील साहेबांनी प्रश्न विचारला नावड्याला, काय रे तुला इंडियन पिनल कोड IPC धारा तुला त्यातलं काही ज्ञान आहे? 101 म्हणजे काय, 151 म्हणजे काय, 120 म्हणजे काय, 120B म्हणजे काय, 303 म्हणजे काय, 452 ट्रेसपास म्हणजे काय, 498 फॅमिली व्हायलन्स म्हणजे काय, 376 म्हणजे काय, तुला याच्यातलं काही ज्ञान आहे का? तो म्हटला साहेब सहीची निशाणी अंगठा आहे. झाल्या जन्मापासून हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. मी शाळेचं तोंड पाहिलं नाही तर तुम्ही काय 498 376 452 काही कळाले? वकील साहेब म्हटले 25% जीवन पाण्यात गेलं. काही तुझा उपयोग नाही, 25% तुझं जीवन फेल पाण्यात गेलं. डॉक्टर म्हटले ठीक आहे, तुला वकिलीतलं काही कळत नाही, पण सर्दी झाला, खोकला झाला, मग सिट्रिजिन, प्लेन सिट्रिजिन, पॅरासिटामॉल, ताप आला, अजून काही त्याच्यातलं काही नॉलेज आहे तुला? तो म्हटला नाही साहेब, मी शाळेचं तोंडच पाहिलं नाही. डॉक्टर साहेब म्हटले मग 50% जीवन पाण्यात गेलं, फेल झालं तुझं जीवन, 50% वाया गेलं जीवन, पाण्यात गेलं तुझं जीवन. इंजिनियर साहेब म्हटले तुला आमच्या क्षेत्रातलं तरी काही कळतं का? 2 मैलाचा रस्ता बनवायचा आहे, किती इंची खडी? अर्धा इंची, 1.5 इंची, 1.25 इंची. सिमेंट किती, डांबर किती, स्टील किती, किती MM, याच्यातलं काही नॉलेज आहे? इस्टिमेट कसं काढायचं? तो म्हटला साहेब काय किंगल करता गरीबाची, सहीची निशाणी अंगठाय, झाल्या जन्मापासून पारंपरिक व्यवसाय करतोय, शाळा काळी की गोरी माहिती नाही. इंजिनियर साहेब म्हटले मग 75% जीवन पाण्यात गेलं तुझं. 2-4 मिनिटच झाली, सुसाट वेगाचा वारा सुरू झाला, डोंगरा एवढ्या लाटा निर्माण झाल्या. आता कोणत्याही क्षणी नावेमध्ये पाणी येणार आहे की नाव रसातळाला जाणार आहे? तिघांना एकत्रित प्रश्न विचारला नावाड्याने, साहेब तुम्हाला तिघापैकी कोणाला पोहण्याचं ज्ञान आहे का? तिघांनी नकारार्थी मान हलवली. मग नावाडी म्हटलं 100% पाण्यात. तुमचं 100% जीवन पाण्यात. ज्या ज्ञानाच्या तुलनेत जगतातली उच्चभूत ज्ञान स्वप्नवत भासतात ते ज्ञान म्हणजे ज्ञानोबा. तीतव चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक जीवन. ज्ञातून यावी नुसरीनी जे ज्ञान, सुखा भरले गगन गाडी वजी. कोण आहे ज्ञानोबा? ज्ञानोबा म्हणजे ज्ञान. विश्वातला विज्ञानातला असा एकही आविष्कार नाही ज्याची पाळंमुळं ज्ञानोबांच्या तत्वज्ञानामध्ये आम्हाला दिसत नाही. तुम्ही कोणताही आविष्कार मला सांगा. आविष्कार म्हणजे आविष्कार पवार गावडे कोणी असतं तो वटळवायचा. आविष्कार म्हणजे शोध. काल परवाचा हिग्स बोसॉनचा विचार असू द्या, गॉड पार्टिकलचा, सिम्युलेशन थ्योरी असू द्या, युनिफाईड फील्ड थ्योरी असू द्या, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विचार असू द्या, थ्योरी ऑफ रिव्होल्युशनचा विचार असू द्या, ग्रॅव्हिटॉनचा विचार असू द्या,
18व्या शतकाच्या सुरुवातीला अजून जग ज्या बाबतीत संभ्रमित आहे की ऑब्झर्वर आला की बिहेवियर का बदलतो, तो डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा विचार असू द्या. म्हणजे अप्रॉक्स 2,87,000 किलोमीटर पर सेकंड एवढ्या वेगाने ट्रॅव्हल करणारा तुमचा लाईट ऍटमॉस्फिअर मध्ये ट्रॅव्हल करतो निर्वात पोकळीमध्ये, त्यावेळी तो वेव्ह स्वरूपामध्ये येतो. त्याच्यातून विश्वाच्या निर्मितीची स्टिंग थ्योरी आली. पण पाण्यामध्ये ज्यावेळी ट्रॅव्हल करतो जगाला 1803 ला कळाला. जेम्स डाल्टनने सांगितलं, त्याला डाल्टनचा अनुसिद्धांत म्हणतात. आम्हाला कधी माहिती होता 12व्या शतकात. किती वो शिकावाला मज वेळो वेळा. कोण आहेत ज्ञानोबा? नुसते धोत्रावाले. मी नेहमी एक प्रश्न विचारतो आलो, कदाचित दुरक्तीचा दोष माझ्याकडे. मी आजही तो विचारतो, मला उत्तराची अपेक्षा आहे. चुकलं तर चुकू द्या, प्रयत्न करा. समुद्राचं पाणी निळं का असतं? चुकलं तर चुकू द्या, काहीतरी प्रयत्न करा. समुद्राचं पाणी निळं का असतं? आकाश निळं, त्याच्यात रिफ्लेक्ट होतं म्हणून समुद्राचं पाणी निळं दिसतं. 28 फेब्रुवारी 1928 पर्यंत जगाचा हा गैरसमज होता. किती? 28 फेब्रुवारी 1928 पर्यंत जगाला असंच वाटायचं आकाश निळं म्हणून समुद्राचं पाणी निळं. तुम्ही प्रयत्न केला त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्ही प्रयत्न तर केला, पण 28 फेब्रुवारी 1928 पर्यंत असंच वाटत होतं अवघ्या जगाला. आमच्या एका भारतीयाने जगाचा हा समज थोडासा दूर केला. त्या भारतीयाचं नाव आहे डॉक्टर सी.व्ही. रामन. शाळेमध्ये आम्ही क्वांटम फिजिक्स शिकलो, क्वांटम मेकॅनिझम शिकलो. त्याच्यामध्ये क्वांटम मेकॅनिझम मध्ये एक शब्द इल्युजन. 28 फेब्रुवारी हा दिवस आम्ही सायन्स डे साजरा करतो. त्याचं कारणच ते आहे की 28 फेब्रुवारीला ही थ्योरी आली, डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी दिली आणि त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला त्यांच्या त्या कार्याकरता. त्यांनी सांगितलं आकाश निळं नसतं, ते इल्युजन आहे, तो तुमचा आभास आहे, तो भास आहे, तो भ्रम आहे, तो चकवा आहे. पण जगाला कळालं ॲज ऑन डेट 97 वर्ष पाठीमागे गेल्यानंतर. ज्ञानोबा यांना केव्हा माहिती होतं? शके 1272 12व्या शतकामध्ये निर्माण झालेल्या ज्ञानोबरायामध्ये माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतायत वांजेची लेखा. ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 15, ओवी क्रमांक 233,
वांझेची हा लेखा कैसी जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पुका रामन इफेक्ट. ज्याला शाळेमध्ये क्वांटम फिजिक्स मध्ये आम्ही रामन इफेक्ट म्हणतो, आकाश मिळून असतो. त्याच्यानंतर डॉप्लर इफेक्ट आला. मला त्याच्या विस्तारात जायचं नाही, हा विज्ञानाचा तास नाही. पण कोण आहे ज्ञानोबा? नुसते धोत्रावर घेतात. काय दिलं ज्ञानोबाणी? ज्ञानोबाणी दिलं ज्ञान. आज जगामध्ये एका टेक्नॉलॉजीचा धुमाकूळ आहे, तिचं नाव आहे AI टेक्नॉलॉजी. आज कृत्रिम प्रज्ञा, मुंडक एकाचा आवाज तिसऱ्याचा. AI टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण अभिमानाने सांगतो AI टेक्नॉलॉजीची डॉक्युमेंटेड हिस्ट्री सर्वप्रथम जर कुठे असेल तर ती ज्ञानेश्वरीत आहे. AI टेक्नॉलॉजीची डॉक्युमेंटेड हिस्ट्री उदाहरण सांगतो का मधुवणी ध्रुवासी केले कपोल शंख शिवतले तो वेदाचे मती ठेले ऐसा लागला बोलो. किती AI टेक्नॉलॉजी. त्याचा विस्तार नाही करत कारण हा तुला वेगळा आहे आणि गटारपणासाठी थांबत नाही. केरळमध्ये सिम्बॉलिक लाक्षणिक एका शाळेवरती ते कोणी शिक्षक महोदय असतील तरी वडील आहे. एका शाळेवरती 7 शिक्षकी शाळेवरती प्रायोगिक तत्वावरती AI टेक्नॉलॉजीचे शिक्षक आणून बसवले. काय परिणाम झाला? AI टेक्नॉलॉजीच्या एका शिक्षकांनी शाळेतले 7 शिक्षक घरी बसवले. भूमितीला येतेस, गणिताला येतेस, विज्ञानाला येतेस, चित्रकलेला येतेस, इतिहासाला येतेस, स्थितीला येतेस. ती म्हणाल आमच्या काही लक्षात येत नाही. कीर्तन करणं तुमचं काम आहे, तुम्हाला 9 सव्वा 9 पर्यंत सहन करणं आमचं काम. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ना 2-4 हजाराचा. साधा मी 2-4 हजाराचा उपासने नाही म्हटलं, कमीत कमी 2-4 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल कमीत कमी. काय काय खाल्लं त्यांनी 2-4 हजारच्या मोबाईल? काय काय खाल्लं? आम्ही पंढरपूरला निघालो कान्होराज महाराजांच्या बरोबर. अंतरून पांघरून घेतलं की त्याला एक टिपिकल शब्द आपल्या ते वारकरी भाषेत वळकटी. आणि पिशवी घेतली गाड्यातली की त्याला काय शब्द आहे? शबनम. आता शबनमचा वारकरी संप्रदायाशी काय संबंध? शबनम कोणचं नाव आहे? शबनम. शबनम तिचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध आहे का? दुरून तरी. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यातून बाहेर पडले म्हणजे तो पेटारा अथवा ती पेटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेस कारणीभूत ठरली म्हणून पेटीला सुटकेस म्हणतात. हे मला कळलं. लक्षात येतं तुमच्या? छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटीतून बाहेर पडले म्हणजे ती पेटी महाराजांच्या सुटकेस कारण ठरली म्हणून पेटीला सुटकेस म्हणतात. की ठीक आहे, पण पिशवीला शबनम का म्हणतात? त्याचं गणित मला अजून कळालं नाही. बरोबर, तो काय आजच्या चिंतनाचा भाग नाही. पण त्या शबनम मध्ये आम्ही एक हातभर वस्तू ठेवायचो पूर्वी. काय? बॅटरी. त्या मोबाईलने पहिले काय खाल्लं? बॅटरी खाऊन टाकली. कॅल्क्युलेटर खाऊन टाकला, अलाराम खाऊन टाकला 4 हजाराच्या मोबाईलने, मामाचं पत्र खाऊन टाकलं. झालं की नाही? मी बैलगाड्यावाला आहे, माझ्याकडे 8-9 गाड्याची बैल आहे. आता घाट मोकळे आहेत का नाही? का? घरीच ऑनलाईन आहे सगळं लाईव्ह. बैलगाड्याच्या घाटातली माणसं खाऊन टाकली मोबाईलने. अजून काय काय खाल्लं? लाळेचा पीएच, रक्ताचा पीएच, बीएम ब्लड शुगर लेवल, हे सगळं डायग्नोस्ट होतं. आता काय काय खाल्लं? मोबाईलने. 4 हजाराच्या मोबाईलने एवढ्या गोष्टी खाऊन टाकल्या. 4 हजाराच्या मोबाईलने एवढ्या गोष्टी खाऊन टाकल्या. एक AI टेक्नॉलॉजीचे शिक्षक केरळमध्ये प्रायोगिक तत्वावरती सिम्बॉलिक बसवले. 7 शिक्षकांना घरी बसवलं. माझ्या मनात थोडी वेगळी भीती आहे. माझ्या मनात महाराज ठीक आहे, आता शाळेवरती AI टेक्नॉलॉजीचे शिक्षक आणले तिथपर्यंत ठीक आहे, पण सप्त्यावालीने AI टेक्नॉलॉजीचा बाबा आणला तर बाकीच्यांना पांढरपीस टाकायला लागेल ना. 8 बाबा घरी का? पहिल्या दिवशी तोच नाम पर तोच, मागणी पर तोच, आणि कालेच्या दिवशी तोच. तर त्याला इन्क्युशन द्यायचंय, कमांड द्यायचंय, त्याच्यामध्ये ते फीचर डाऊन करायचंय. काल्याच्या दिवशी तोच चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय घडू शकतं? आगाऊ धोका, प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशनने अगोदरच हे सगळं व्यक्त करतोय. काय होऊ शकतं इन फ्युचर? लक्ष्मी मातेचा सप्ताह आहे, बैठक बसली गावाची. ते म्हटले अरे माता भगिनी भरपूर असतात संख्येने,
आणि देवीचा सप्ताह आहे, बाजूला यमाई माता आहे, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत. म्हटले मग एखादी तरी महिला कीर्तनकार असू द्या. पण AI टेक्नॉलॉजीचा आणला की तुम्हाला त्याची गरज राहिली नाही. अंबाबाई लाड लाड ये ग, त्याला फक्त कमांड द्यायची, बाकी काय. का तू धरीला सिराग, धरीला सिराग, अशी सत्वाची तू ग अंबाबाई. वारगिरणाने कोणाच्या अंगात, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तुग पुढं पुढं, तुग पुढं पुढं मी ग तुझ्या माग. का तू धरीला सिराग, धरीला सिराग. काय होऊ शकतं हे सांगतोय मी. या गाण्यात फार जमू नका. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी. पहिलं मी म्हणतो, नंतर महाराज म्हणतो. पहिलं मी प्रयत्न करतो. हे व्यासपीठ, याचा डेकोरम मला माहिती आहे, याचा ग्रेस मला माहिती आहे, याची मर्यादा मला माहिती आहे. काय होऊ शकतो याची सूचना मी देतोय. नाही तर माझे 7 वेदांताचे ग्रंथ झाले, घटपट माया अजन्मात विवर्त सगळं पाठ आहे. मला 62 नाट पाठ आहे, अख्खी बारखेडा पाठ आहे. नुसतं एक प्रमाण म्हणायला गेलो तरी कीर्तनातले 2 तास निघून जातील. पुरामंदी माया त्याच्या 50,000 रुपयाला गाणं येत आहे. 50,000ला तुम्ही 50,000 फायद्यात आले गावडे साहेब. फुकाट गाणं म्हणतो मी, फुकाट. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घालवेला. लेकराच्या पायी उभा जन्म घालवे. किती जरी नाव शिकू आभा, चिंता तुझे मुक्कामाला त्याच्या काळजात. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मी कशा करता एवढ्या पोटतिडकीने हा विचार मांडतो. एक AI टेक्नॉलॉजीचे शिक्षक केरळमध्ये प्रायोगिक तत्वावरती सिम्बॉलिक आणून बसवले. 7 शिक्षक घरी गेले. AI टेक्नॉलॉजी. पण या AI टेक्नॉलॉजीचं क्रिएशन, पहिली डॉक्युमेंटेड हिस्ट्री. उदाहरण सांगू का? अर्ध्या मिनिटात सांगू का? बापाच्या मांडीवरती बसलेल्या लेकराला सावत्र आईने खाली ओढलं आणि रडत रडत लेकरू आईने गेला. आई, मला बाबाच्या मांडीवरून खाली ओढलं. आई म्हटली, बेटा अशा ठिकाणी जाऊन बैस, तिथून तुला कोणी हलवू शकणार नाही. आढळपदी बाळ बैसविला धरू. हे लेकरू वनामध्ये आलं. पण कशी सेवा करावी, काय मागावं देवाकडून, काय भक्ती करावी, वय अवघं 5 वर्षाचं. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. भगवान समोर प्रगट झाले. पण काय मागावं याचं भान राहिलं नाही. राजस सुकुमार मदनाचा कळा रवी शशिकळा लोकलिया. कसे भगवान? शंख चक्र गदाधर, कासे सुरंग पीतांबर,
चरणी ब्रिजाचा तोड आसुरावरी काढीत असे. AI टेक्नॉलॉजी काय बोलावं याचं भान त्या 5 वर्षाच्या लेकराला राहिलं नाही. हातातला शंख नुसता त्याच्या गालाला लावला, तो वेदाची मती ठेवे ऐसा लागला बरो. किती AI टेक्नॉलॉजी डॉक्युमेंटेड बाय ज्ञानेश्वरी. कशा करता सांगतो कोण आहे ज्ञानोबा आहे? नुसते धोत्रावाले. विज्ञानाचा कोणताही आविष्कार असू द्या, त्या प्रत्येक आविष्काराची पाळमुळं ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत आहे. काय दिलं विठोबाने? प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा. विठोबाने दिलं प्रेम, लोकले ज्ञान जगी. ज्ञानोबाने दिलं ज्ञान. शिवबाने काय दिलं? 1660 ते 1664 या 4 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने सत्तेची सर्व सूत्र औरंगजेबाच्या हातामध्ये आली. आणि ती सूत्र हातामध्ये आल्यानंतर 2-250 वर्षाचा पूर्व इतिहास असणारी बळकट 3 शाया, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही पुढच्या 14-15 वर्षामध्ये त्याने निस्तानाबूत केल्या, संपवल्या. अवघ्या 10-15 वर्षात ज्यांना 200-300 वर्षांचा इतिहास आहे. स्वराज्याचं आयुष्य किती? महाराजांचा राज्याभिषेक 1674 ला झाला आणि महाराजांचं निर्माण 1680 ला झालं. म्हणजे आयुष्य किती लाभलं स्वराज्याला? 6 वर्ष. आता
कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको. मी समर्थन नाही करत दारू पिण्याचं, पण मायक्रोस्कोपिक विचार केला तर आनंद मिळणं हाच कार्यकारण भाव. मार्ग चुकीचा निवडला त्याचं समर्थन नाही, पण हेतू आनंद मिळणं असा. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडी, या झोपडी माझ्या, या झोपडी किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडी माझ्या, या झोपडी माझ्या. संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतायत. आता काही लोक म्हणतात ते निळोबाऱ्यानंतरचं प्रमाण म्हणायचे ना, ते आईचं बापाचं म्हणण्यापेक्षा बरंही नाही. तुकडोजी महाराज काही एवढे टाकाऊ नाही. संत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत आहेत. त्यांनी सांगितलं ग्रामगीतेमध्ये की एखाद्याला जो आनंद महालात मिळेल कदाचित तोच आनंद एखाद्याला त्याच्या झोपडीत मिळेल. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. प्रत्येक कार्य आपण करतो त्याच्या बुडाशी एकच कार्यकारण भाव आहे, हेतू आहे, भावना आहे, आपल्याला आनंद मिळावा म्हणून. सूर जैसा ओटा तुम्ही भोगळा, आनंद जीवनाचा सुगंधा परी दरवळा. प्रत्येक कृती आपण करतो त्याच्या मुळाशी एकच कार्यकारण भाव आहे, आपल्याला आनंद मिळावा म्हणून. मजला की दुःख भावे ऐसे कुणी भाविना जीवे, याच्या उलट सर्व सुखाची आशा जन्म गेला. आणि त्या सुखाचा राजमार्ग तुकोबाराय प्रस्तुत करतायत अभंगाच्या पहिल्याच्या. आपुला
घ्यावा. सुख मिळवायचंय, आनंद मिळवायचा आहे का, मग आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाशिवाय पर्याय नाही. या महिन्यामध्ये आपण देवाला जन्माला घालणार आहोत. पण देव कसा जन्माला येतो, कधी येतो, कुठे येतो, या जगातली एकही गोष्ट टाकाऊ नाही. प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी कार्यकारण भाव आहे, काहीतरी संबंध आहे, त्याच्याकरता ती निर्माण झाली नाही. लहानपणी मी एक गाणं ऐकलं होतं, केसावर फुगे. ते मिळायचे, आता काय राहिलं नाही. नखावर काय मिळतं का, कोलगेट, ब्रश, काटा, चिमटा, काही. नख काही उपयोगायचे आहेत का, नख 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 नाही. असती तर आपण जर आठवड्याला ती घेतली नसते. हे नख काही उपयोगाची नाहीत. नक्की नखाची देखील आपल्याला गरज भासते. केव्हा, जेव्हा आपल्या पाठीला खात सुटते तेव्हा. लक्षात येते ना. म्हणजे या जगामध्ये एकही गोष्ट टाकाऊ नाही. एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे, चोरी चांगली का वाईट? दरोडा कीर्तन कन्फ्युज करायचे 9:15 पर्यंत. आपलं दरोडा चांगला का वाईट? श्राप चांगला का वाईट? अभिमान चांगला का वाईट? हा, चांगला वाईट. अहंकार चांगला का वाईट? अज्ञान चांगलं का वाईट? संभ्रम अवस्था, द्विधा मनस्थिती चांगली का वाईट? बरं, मृत्यू चांगला का वाईट? नक्की सगळे उत्तर लॉक केले जाय. चला ठीक आहे, आपण एका गोष्टीची समीक्षा करू. मृत्यू चांगला का वाईट? तुम्ही वाईट म्हटलं, बरोबर. मी तर 13,000 दहावीची प्रवचन केली. किती? 13,000. 10वा 13वा 5.5 महिन्यात 13,166 आकडा झाला परवा. मला काही गिनीज बुकमध्ये नोंदवायचं. चतकोर महाराष्ट्रात कोणी केली नाही. चतकोर 1/4. बरं, इतक्या वाईट 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 वाईटाच्या वाईटाच्या दहावीची प्रवचनं वाट्यावर आली की तो मारावा म्हणून गावकी वावकीने देव पाण्यात घातले, मेले, फटाके वाजवले. पण इतक्या वाईटातल्या वाईट माणसांच्या 10व्याच्या प्रवचनानंतरची भाषणं किती गमतीशीर आहे पहा. आयुष्यभर दारू प्याले पण कुठे पडले नाही कीर्ती. आयुष्यभर जुगार खेळले पण केव्हा हरले नाही. दुसऱ्याच गबाड घरी घेऊन आले कीर्ती. वाईटातल्या वाईट माणसाला देखील मृत्यू कीर्ती देतो. कीर्ती. आयुष्यभर चोऱ्या केल्या वेळ न देऊ एकाची मोटार शिल्लक ठेवली नाही पण केव्हा सापडले नाही कीर्ती. आपण मागाशी काय म्हटलं, मृत्यू वाईट. आपण वाईटातल्या वाईटाला मृत्यू कीर्ती देतो ना. माझा दुसरा प्रश्न आपल्याला होता, चोरी चांगली का वाईट? बदलायचं का उत्तर? पुन्हा विचारतो, चोरी चांगली का वाईट? वाईट. आपलं 25वं वर्ष आहे, बरोबर. जे गेली 24 वर्ष आपण काल्याची कीर्तन ऐकलीत ना? ऐकलीत का नाही? रंग बदलून तो आणला, रंग बदलून आणला का नाही? हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. रंगातून बोलणारी पण विषय बदलला का बोवानी? चित्त चोरी गेले नंदाच्या नंदणी, तुका म्हणे येणे, तुका म्हणे येणे, गरुड ध्वजे, सावळे रुपडे
चित्ताचा. चोरी करणं वाईट आहे, पण एक तरी काला झाला का आपला? एक तरी काला की कृष्णाच्या चोरीचं वर्णन झालं नाही आणि काला संपला. का चोरीला प्रतिष्ठा? हेतू शुद्ध आहे. याल तरी यादी लागी अवघे माझ्या मागे मागे, आजी खातो नाही आजी देतो. चोरी करण्याचा हेतू देणं आहे, देणं. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे, दरोडा चांगला का वाईट? 9:15च्या पुढे सेकंदवर जाणार नाही कीर्तन, काळजी करू. 9:15 वाजले बादल्या भरायला घ्या. दरोडा चांगला का वाईट? दरोडा वाईट. एका गावावरती पडला दरोडा, 3 कोटी रुपयाची झाली लूट. आणि दुसऱ्या दिवशी सरपंच साहेब 5-6 हजार लोक समोर ग्रामपंचायतच्या प्रिमायसेस समोर बोलायला उभे राहिले. दरोडेखोर आला कुठून, किती रुपये चोरले याची इत्तंभूत माहिती दिली. मग थोडेसे भावूक झाले, थोडा पॉज घेतला आणि मग सरपंच साहेब म्हटले, सर्वप्रथम त्या दरोडेखोराच्या अभिनंदनाचा मी ठराव मांडतो. गावाने टाळ्यांचा कडकडाट केला. का अभिनंदनाचा ठराव? सरपंच साहेब म्हटले, महाराष्ट्रामध्ये हजारो गावं असताना त्या दरोडेखोराने आपल्याच गावाची निवड केली दरोडा टाकायला, म्हणून त्याच्या अभिनंदनाचा ठराव. उपसरपंच साहेब बोलायला उभे राहिले. ते म्हटले, आताच महामहिम सरपंच साहेबांनी जो दरोडेखोराच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, उपसरपंच आहे नात्याने मी त्या ठरावाला अनुमोदन देतो. पुन्हा गावाने टाळ्यांचा कडकडाट केला. आता पोलीस पाटील साहेब उभे राहिले. ते म्हटले, नुसत्या टाळ्या नका वाजवा. ज्याने आपल्या गावाचा बहुमान वाढवला त्याला गार्ड ऑफ ऑनर, त्याचं नाव पुढच्या कित्येक पिढ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. एवढं मोठं कार्य त्यांनी केलं, म्हणून आपल्या गावाच्या प्रवेशद्वारावरती आपण त्या चोराचं नाव लिहून काढू. पुन्हा गावाने टाळ्यांचा कडकडाट केला. खरे गाव असं घडलं असेल का? तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला विचारतोय. दरोडेखोरांनी टाकलाय दरोडा गावावरती, 3 कोटी रुपये लुटले आणि दरोडेखोराचं नाव अभिनंदनाचा ठराव म्हणून गावाच्या ग्रामपंचायतीने ठराव केला. लोकांनी अनुमोदन दिलं, टाळ्या वाजवल्या आणि कामानीवर टाकलं दरोडेखोराचं नाव. असं घडलं असेल का? तुमचं काय मत? हे घडलं. या रस्त्याला घडलं, या रस्त्याला घडलं. या महाराष्ट्रात घडलं. पुणे तिथे काय उणे, तुमच्यापासून 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये घडलं. अजून काय सांगतो? तारीखवार सांगतो, तारीखवार. 23 फेब्रुवारी 1879. किती? 23 फेब्रुवारी 1879. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या पश्चिमेला गाव आहे धामारी. धामारी गावावरती पडला दरोडा. 24 फेब्रुवारी 1879 दरोडे करतो गाव लोणी धामणी, आंबेगाव तालुका. 25 फेब्रुवारी 1879 दरोडे करतोच गाव राजगुरुनगर, गडई मैदान. आणि 27 फेब्रुवारी 1879 दरोडे करतोच पुरंदर तालुक्यामध्ये गाव वाल्ले. 1250 रुपये 3 बंदुका लुटल्या. 1879 चे 3000 म्हणजे त्याचं एमडी मूल्यांकन 3 कोटी होईल का नाही? माझ्यावर विश्वास नका ठेवू. किती लांब आहे धामारी? 8-9 किलोमीटर. आजही धामारी गावाच्या प्रवेशद्वारावरती त्या दरोडेखोराचं नाव लिहिलंय आणि त्या दरोडेखोराचं नाव आहे वासंत स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके. उद्या सकाळी उठल्या पहा, 10 किलोमीटरच आहे. किती अंतर? त्या दरोडेखोराचं नाव आहे स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके. का दरोडेखोराचं नाव गावाने कमानीवरती लिहिलं? सांगला परिवारावरती. त्यांचा तहसीलदार पदाचा रँक होता. या 10 गावाचे तहसीलदार सगळा महसूल जमा व्हायचा. जाऊ दे, त्याच्यावरती स्वतंत्र कीर्तन. टाकलेला दरोडा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याकरता टाकला नाही, तर या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून टाकला. दरोडेखोराचं नाव गावाच्या कमानीवरती. हेतू शुद्ध आहे. दरोडेचं नावही गावाच्या कमानीवरती आहे. एक प्रश्न आहे माझा आपल्याला, अज्ञान चांगलं का वाईट? अज्ञान चांगलं का वाईट? आईचं अज्ञान आहे. अख्खं गाव विरोधात आहे, अख्खं गाव भगवान कृष्णाच्या. आजी बहिणीचं तर काही टेन्शन घेऊ नका, आपण उत्तर चरणात आहे कीर्तनाची. गवळणी सांगती गाधाणी रात्री आला चक्रपाणी, खावणी दही दूध तुप लोणी, आवगी घोडीली विरजाणी, हागे बाई कोणासी अवरेणा यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसुधिंगाणा. अख्खं गाव विरोधात आहे, अख्खं गाव. मी नेहमी सांगत आलो,
इथे कोणी वकील महोदय असतील तर निवड योग आयोग, पण या हिंदुस्थानमध्ये नामांकित वकिलांची जंत्री आहे. कपिल शिपल, हरी साळवे, अभिषेक मनु शिंगवी, देवदत्त कामत, महेश जेठमलानी, लांब लचक यादी आहे. आणि सगळे वकील फिके आहेत. ज्यावेळी बाळाचा डिफेन्सिव्ह लॉयर त्याची आई, अख्खं गाव विरोधात. अवघ्या मिळवणी गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी, दाखवाली गोकुळ सोडोणी आमुच्या सुना घेवणी, हे गे बाई आम्हासी पावे ना यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसुधिंगाणा. अख्खं गाव लेखाच्या विरोधात आहे, पण आईचा आज्ञा तिला कुठं माहिती. आईचं म्हणणं आहे बाळ सगुण गुणाचं तान, तिला कुठं माहितीये गंगाधर शक्तिमान. ती म्हणते 5 वर्षाचं माझा बाळ अंगणी ग खेळे खेळ, आणि काय लटकाची घेता आळगे बकुळच्या नारी. हे 5 वर्षाचं लेकरू आहे. हे यशोदेचं काय आहे? अज्ञान. काय आहे? अज्ञान. पण त्या अज्ञानातून काय निर्माण झालं? आई ग आई नाही खाली खाली मुखपसरोनी दावी मातेला दिसे ब्रह्मांड ही तिजला. तिला विश्वरूप दर्शन झालं, पण कशामुळे झालं? तिच्या अज्ञानामुळे झालं. तुमचं कीर्तन लक्षात येते ना? मी प्रश्न आपल्याला विचारला होता, चोरी चांगली का वाईट? तुम्ही वाईट म्हटला. पण दरवर्षी काल्याच्या कीर्तनात चोरीचं वर्ण हेतू शुद्ध आहे. मी दुसरा प्रश्न आपल्याला केला, दरोडा चांगला का वाईट? एक मुद्दाने आपण वाईट म्हटला, पण तरी दरोडेखोराचं नाव गावाच्या प्रवेशद्वारावर आहे. गाव आहे धामारी, स्वातंत्र्य वासुदेव वळवंत फडके. हेतू शुद्ध आहे, देशाला स्वातंत्र्य मिळावं. अज्ञान वाईट आहे, पण वाईट असणाऱ्या अज्ञानातून विश्वरूप दर्शन झालं. क्रोध वाईट आहे, पण दुर्योधनाच्या क्रोधातून त्याला विश्वरूप दर्शन झालं. संभ्रम अवस्था वाईट आहे, पण त्याच्यातून अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं. आणि अखेरचा प्रश्न आपल्याला विचारला होता, श्राप चांगला का वाईट? तावताळा लोक म्हणतात तावताळात नको, पण आता शाप नको, वाईट. शापाने काय जन्माला घातलं? शरवाला तो धावून आला
हाक तो पडला जाऊनी झोक ये राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण कुमारा बघूनी गहिवरला तो राजा मानी आसुवे आणुनी नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला मी कारण पापी बाळा शराला तो धावण्याला काळ विव्हळला श्रावण बाळ. श्राप चांगला का वाईट? पण श्रावण बाळाच्या वडिलांच्या श्रापातून रामाचा जन्म झाला. राजा, ज्याप्रमाणे मी पुत्र वियोगाने मरतोय त्याप्रमाणे तू देखील पुत्र वियोगाने मरशील. जन्माला अनेक कारणापैकी एक कारण आहे श्राप. आपुला तो एक देव करून घ्यावा. काय मापदंड आहेत, काय निकष आहेत, काय पॅरामीटर्स आहेत. मी सेकंदर पुढे जाणार नाही. 9:15 सगळी भजनं एकत्रित म्हणून काळजी करू नका. अजून माझ्याकडे आहेत 10-15-20 मिनिटं. आपुला तो एक देव करून घ्यावा. यमाई मातेच्या साक्षीने माता लक्ष्मीच्या समीप माझ्या अनेक माता भगिनींच्या समोर ही सेवा मी या ठिकाणी समर्पित करतोय. देव आपलासा करणं म्हणजे काय? आता देवीची भक्ती करणं म्हणजे काय तिथून सुरुवात करू. कीर्तन संपणार कुठे त्याची मी डेडलाईन तुम्हाला सांगितली, काळजी करू नका. 9:15 पुढे मिली नाही मिली. आम्ही बैलगाड्यावाले येतात मिली कोणी पुरवठा सेकंद कसला मिली मिली सगळी भजनं एका जमा, काळजी करू नका. नवरात्र करतो ना आपण. काही काय काय करतो नवरात्र तुम्हाला आता पाहिजे. काय काय करतो आपण पिठी भोपळा राजगिरा सगळं खातो की नाही. आता ते 9 दिवसाला 9 रंग. आता बैलगाड्याचं आमच्याकडे होतं काल वडगावला टोकन. मग ती नावं घेतली ऑनलाईन काही पैसे पाठवले. मग लकी ड्रॉ काढला. उद्या यात्रेचं आमंत्रण सगळ्यांना. 9 रंगाचा लकी ड्रॉ कुणी काढला याचं गणित अजून काढलं नाही. आज पिवळा उद्या ढवळा पण लकी ड्रॉ काढला कुणी. बरं पिवळा रंग असला तर एवढं मॅचिंग. पायातली सँडल, हातातली पर्स, चष्म्याची दांडी, मोबाईलचा कवर, कपडाची टिकली, गळ्यातला टोल, डोक्यातला गो सगळं एका रंगाचं एवढं मॅचिंग. आता ज्यांची ऐपत आहे त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाही. मला आपत्ती असायचं काही कारण नाही. ज्यांची ऐपत नाही त्यांच्याकरता रंग सांगतो. हे 9 रंग वापरण्याची ज्यांची ऐपत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. कशी जगदंबेची सेवा करायची, कशी माता लक्ष्मीची सेवा करायची. नसुद्या तुमची ऐपत. तुमच्याकडे 1 रुपया नसुद्या छदाम नया पैसा गिन्नी 1 आणा. एकच रंग वापरा. त्याच्याकरता भेंडी खायची नाही, भोपळा नाही, राजगिरा नाही, गुडदाणी नाही, शेंगदाणा चिक्की नाही. एकच रंग, साबुदाणा नाही, रताळ नाही. एकच रंग जीवनात. आणि तो 9 दिवसाकरता आयुष्यभर कोणता रंग? ना पिवळा, ना धावडा, ना काळा, ना निळा, ना जांभळा. एकच रंग जीवनामध्ये वापरा. त्याचं नाव आहे जिव्हाळा. आयुष्यभराची नवरात्र. सासूचा सुनेवरती जिव्हाळा. भेंडी खायची नाही, भोपळाही खायचा नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. सुनेचा सासूवरती जिव्हाळा, ननंदेचा भाऊजाईवरती, भाऊजाईचा ननंदेवरती, जावेचा जावेवरती, भावाचा भावावरती. आयुष्यभराची नवरात्र. आपुला तो एक देव करून घ्यावा. भगवान श्रीकृष्णाची सेवा करणं म्हणजे नुसतं राधे 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 म्हणजे काय? अधरं मधुरं वदनं मधुरं गमनं गमनं. वेळ थांबत नाही कोणासाठी. भगवान श्रीकृष्णाची सेवा म्हणजे काय? हरीच्या हाती मुरली शोभती हरी सावळिया कैसी वाजवली मुरली. मुरली नोही केवळ बाण तिने हरिले माझे प्राण. विवळ झाले अंतःकरण मी
मुरलीवरी माझा जीव जडे, हरीच्या मुरलीवरी जीव जडे, हरी सावैया कैसी वाजवली मुरली, हरीच्या हाती मुरली शोभती. एक तरी भगवान कृष्णाची मूर्ती आहे का की भगवान कृष्णाचा फोटो आहे पण मुरली नाही? मुरली म्हणजे बासरी. काय अर्थ आहे याचा? मुरली तयार होते, बासरी तयार होते बांबू पासून. भगवान कृष्णाची सेवा, भगवान कृष्ण आपला सकर्ण आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणजे काय? बासरी तयार करत असताना तो बांबू केव्हा तोडतात? महिनाभरातल्या 5 दिवसांचा व्यतिरेक करून 5 तिथी वगळून. कोणत्या 5? पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी या 5 तिथीला बासरी करता बांबू तोडत नाही. बरं, ही काय फक्त व्हॉट्सअप गुगल गुरुची माहिती नाही, तर ऑथेंटिक आहे, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत खरी, वस्तुनिष्ठ. या 5 तिथीला बासरी करता बांबू तोडला तर नजीकच्या काळात बासरी किरते. तुम्ही म्हणाल का? कारण प्रत्येक तिथीत शेवटी मी आहे, मी. लोक म्हणतात अहो फकड्या नसतं तर मी तर मुसलमानमध्ये जायची नाही. मी अहंकार, मी नसेल तर पित्र व्हायचे नाही, मी नसेल तर अमुक व्हायचं नाही, काकडा व्हायचा नाही. मी अहंकार, हा अहंकार जर लाकडाचं वाटोळं करतो तर आपल्या जीवनाचं किती वाटोळं करेल. मी पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या 5 तिथी, मी वाल्या 5 तिथी बघून बांबू तोडला जातो, नाही तर बासरी किरते. भगवान कृष्णाची सेवा करणं म्हणजे काय? तर सतत भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये बासरी. आहारी सावलिया कैसी वाजवली मुरली. अहंकार रहित जगणं म्हणजे भगवान कृष्णाची सेवा. आपुला तो एक देव करून घ्यावा. प्रभू रामचंद्रांची सेवा करणं म्हणजे काय? मला ते कीर्तन कंचित करायचंय, थांबायचंय, चाल आपली 9:15 पर्यंत उठवायची आहे. प्रत्येक घरातली सीता ही पतिव्रताच आहे, काय का? रामाची भक्ती करणं म्हणजे नुसतं जय श्रीराम म्हणणं नाही. प्रत्येक घरातली सीता म्हणजे प्रत्येकाची पत्नी ही पतिव्रताच आहे. पण पतिव्रतापणाचा ठेका काय फक्त बायकोनी घेतलाय का? नाही तर बायको पतिव्रता हा रोज दुसऱ्याच्या उकिरड्यावर, मग ती अयोध्या नाही ती लंका. आपुला तो एक देव करून घ्यावा. याच्याकरता बायको पतिव्रता असून चालत नाही, मग नवरा पत्नीव्रता असावा लागतो. नाही तर ती पतिव्रता हा रोज दुसऱ्याच्या उकिरड्यावर. ठीक आहे. रामाला माहिती नाही का सोन्याचं आहे नसतं म्हणून? तुमचं काय मत आहे? चतुरातो शिरोमणी एवढा वेळ आहे का राम? त्यालाही माहिती आहे की सोन्याचं हरी नसतं. इथे बसलेल्या सगळ्या सासवा मला माफ करतील, पण बाप्या हो कधीतरी बायकोचं ऐकत जा, त्याचा फायदा हो. सगळ्या सासवा मला माफ करतील. रामायणामध्ये दोघांना त्यांच्या बायकांनी सांगितलं. आता एकाला त्याच्या बायकोने सांगितलं आम्ही 80,000 आहेत ना, ती तुला कशाला पाहिजे? ती जगदंबा आहे, तुझं वाटलं करीन, अख्ख्या घराण्याचं वाटलं करीन, तुझी कीर्ती, तुझा महिमा सगळ्याचं वाटलं करीन, संपत्ती आयुष्य सगळं वाटलं करीन, तिला लिहून दे. कोण म्हणते हे? मंदोदरी. बरं तिने सांगितलं ते खरंय का खोटं आहे? खरंय. नवरा काय म्हटलं माहितीये? तो म्हटला प्रोसिडिंग कसं लिहायचं, ग्रामसभा कशी गाजवायची मला कळतं, तू लुडबुड करू नको. माझं मी पाहिजे राज्य कारभार कसा करायचा आहे, तू तुझं बघ, तुला आणि मूल. आता ही खरं सांगते का खोटं? एकाची बायको त्याला खरं सांगते तरी नवरा ऐकायला तयार नाही. नवऱ्याचं नाव आहे रावण. आता एकाला माहितीये की हे सांगते खोटं आहे, रामाला माहितीये खोटं आहे, सोन्याचा हरिण नसतो. पण काय विचार केला रामाने? ती राजकुमारी आहे, तिला बाहेरचा ऊन वारा केव्हा ठाऊक नाही, वनवास मला मिळालाय, पण आन वाणी ती माझ्या पावलावरती पाऊल टाकून काट्या कुटात जंगलात रानावनात माझ्या मागे निघाली ना. मला माहितीये खोटंही सोन्याचं हरिण नसतं, पण तिने पाहिलंय ना, तिला भात झालाय ना, मग कशाला म्हणत बसू तुला भात झालाय? ती जर माझ्यासाठी माझ्या पाठीमागे येऊ शकते तर याने धनुष्य उचलला हरणाच्या मागे धावला. परिणाम काय झाला?
एकाने बायकोचं ऐकलं नाही खरं असून दरवर्षी फटाके लावून जावतो की नाही दसऱ्याला? बायकोचं नाही त्याचा परिणाम काय होतो बघा. दरवर्षी रावण जाळतो का नाही? रावण दसऱ्याला फटाके लावून. आता हे खोटं याला माहिती आहे आम्हाला की सोन्याचा चारी नसलेला काहीतरी गैरसमज झालाय, भ्रम झालाय. पण खोटं माहिती असून हरणाच्या मागे धावला. परिणाम दरवर्षी राम उत्सव की नाही ऐकण्याचा या 2-4 दिवसावर हा बायकोचा ऐकण्याचा फायदा. याचा विनोद जरी वजा केला तर रामराज्य केव्हा येतं? श्रीमाताचा आदर म्हणजे रामराज्य. काय एक एक पात्रे रामायणामध्ये. आता घाट टापला मिनिट लागली आपल्याकडे 15-16 जाऊ द्या पोहोचू तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून ते आम्ही पूर्व पहिलं चरण दुसरं चरण सोडून दिलं. एक कॅरेक्टर आहे रामायणामध्ये अंगद. एका पात्रावरती खरं एक दिवस कीर्तन करायला पाहिजे सप्ताहात. अंगद जे डिप्लोमॅटिक जो तुमचा रिप्रेझेंटर आहे, तुमचा राजदूत आहे, त्याने कसं दुसऱ्याचं मोरल डाऊन करावं, कसं त्याचं खच्चीकरण करावं, त्याचं अवमूल्यन करावं, त्याला गारद करावं शब्द पैकी तो किती तरबेज असला पाहिजे. नुसतं रामायण पाडलेलं दसऱ्या बाहेर करू नका. एक एक पात्र एवढं सुंदर आहे. जीवनाचं शास्त्र आहे रामायण महाभारत. अंगद शिष्टाई करण्याकरता गेलेला आहे. बरं ज्याच्या समोर शिष्टाई करतो तो सामान्य नाही. 33 कोटी देवता आधी नाही, 9 ग्रहाचा असं नाही, रावण आहे, त्रैलोक्यात त्याची दहशत आहे. त्या रावणाने विचारलं कोण आहेस तू माकडा, काय नाव तुझं? हा म्हटला माझं नाव अंगद. कोण अंगद? तो म्हटला वाली पुत्र अंगद. कोण वाली? तो म्हटला तो वाली ज्याने तुला काखेत दाबला 7 वेळा सप्त पाकट घेऊन माझ्या पाळण्या उलटा टांगला. तो वाली. आणि त्या वालीचा पोरगा मी अंगद. कसलं मॉडल लावून अर्धा गर्भगती झाला रावण. बापाचा परिचय त्याने दिला. तो वाली ज्याने तुला 7 वेळा बघलं दाबून सप्त पाकट ठरवले त्याचा मी लेख अंगद. मग इथे का आला? इथे का आला? तो म्हटलं मी राजकुमार आहे किशकिंदेचा. बसू द्या बसू द्या. त्यांना अजिबात आपण बसू द्या बसू द्या. ती आता उचकावली तो वर दिलं जातील थोडं द्यायची मग ती मांडवत आली भाग्यवान आहे तो. असू द्या लहान असले. कोण वाली? तो म्हटलं ज्याने तुला सप्त पाताळ फिरून तुमच्या त्या दांडकेलाच घाबरतील. कोण वाली? ज्याने तुला सप्त पाताळ फिरून माझ्या पाळण्यावरती उलटा टांगला. त्या वालीचा मी पोरगा अंगद. मग इथे का आला? तो म्हटला मी राजकुमार आहे किशकिंदेचा. आमच्याही राज्यात चोऱ्या माऱ्या होतात, पण चांदी चोर पाहिला, सोन्याचा चोर पाहिला, दुसऱ्याची बायको चोरणारा अजून पाहिला नव्हता. तो कसा दिसतो ते पाहण्याकरता. कसलं पात्र आहे? एक पात्र आहे बजरंग बली ज्यांचा जन्मोत्सव 12 तारखेला घालायचा आहे. बेस्ट एम्प्लॉईज. मला सांगा क्रिकेटची चालू नाही 1-2 मिनिट आली कुठे झालं नक्की चालतंय ना? एक क्रिकेटची टीम समजा आपण ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजला पाठवले तर त्याच्यामध्ये आन्सरेबल दोघं असतात. कोण उत्तरदायी? एक कॅप्टन आणि दुसरा मेंटॉर व्यवस्थापक. आता जी टीम श्रीलंकेला पाठवली हिंदुस्थान मधून त्याचा मेंटॉर कोण आहे? त्याचा मेंटॉर आहे जांबुवंत ज्येष्ठ आहे ना. आणि कॅप्टन कोण आहे? कॅप्टन अंगद आहे. शीतेचा शोध कोणी घेतला? मॅन ऑफ द सिरीज कोण झालं? ना मेंटॉर ना कॅप्टन. सेंचुरी तिसऱ्यानेच मारली. एक पात्र आहे रामायणामध्ये बजरंग बली. बेस्ट एम्प्लॉईज. काही माहिती नाही, काही ब्ल्यूप्रिंट पुढं नाही. काय करायचंय, कसं करायचंय नीट आहे का हे जीवनामध्ये घ्या. जीवन जगत असताना आपण कसं असावं? बुद्धिमतां वरिष्ठम. संकट आली तर त्या संकटावरती मार्ग कसा काढायचा याची शिकवण दिली बजरंग बलीने या प्रसंगातून. काही माहिती नाही कसं जगायचंय. संकट तर समोर आहे की समोर बसलेली माता जानकी. पण आता करायचं काय? तो झाडावरती बसलेला आणि सीतेच्या रक्षणाकरताची टीम आहे राक्षसनीची. त्यांचं मॉनिटरिंग करणारी एक राक्षसनी तिचं नाव आहे त्रिजटा. झाडावर एक बजरंग बली आणि त्या त्रिजटेने सांगितलं सीते अगं मला रात्री एक स्वप्न पडलं. ते झाडावर बसून ऐकतंय. काही माहित नाही आता करायचं काय. सीतेचा शोध घेतला. पुढं काय? बेस्ट एम्प्लॉईज बजरंग बली. मी स्वप्नात पाहिलं की एक माकड आलो भारतातून लंकेत आलं, समुद्रावर उडी मारून आलं
आणि त्या वानराने संपूर्ण अशोक वाटीला उद्ध्वस्त केलं, वाटोळ केलं, सत्यानाश केला अशोक वाटिकेचा. रावणाचा लेक अक्षय कुमार त्याची हत्या केली. रावणाची दाढी जाळली नाही नुसती, तर त्याची लंका जाळली. बजरंगबली म्हटले मेसेज मिळाला, भाया तुझ्या टाक. तो मेसेज डिकोड केला. कोणी दिला मेसेज? रामाने दिला. कोणाद्वारे दिला? त्रिजटेद्वारे दिला. तिला पडलेल्या स्वप्नाद्वारे दिला. तो यांनी रिपोर्ट केला आणि पुढे काय केलं? जसं स्वप्न पडलं तसंच केलं. बेस्ट एम्प्लॉईज. काही महागाई बघता, आम्ही 2 दिवस बदली गेलो तर 1000 बदली मागतो ड्रायव्हर म्हणून. कुणी गेलं तर राहण्याचा काही बघता, महागाई बघता, काही वेगळा बघता. कोण आहे बजरंगबली? आपुला तो एक देव करून घ्यावा. नुसतंच शानवार धरायचा आणि खिचडी खायची म्हणजे बजरंगबलीची सेवा नाही. ऐका एक मुद्दा. राज्याभिषेक होऊन 3 महिने झाले. प्रत्येक जण आपापल्या नगराला निघून गेला. बजरंगबली तिथेच महालाच्या कोपऱ्यात श्रीराम जय राम जय जय राम, हरे राम 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 सिया राम राम राम. आपल्या भजनात दंग आहे. भगवान प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला, त्या मारुतीला जा कसं म्हणावं? की जा बाबा तुझ्या घरी. सगळे जिथले तिथे गेले. मग बायकोच्या कानात सांगितलं, सीते सांग ना त्याला जायला. माझ्यावरती एवढे उपकार आहेत त्याचे की माझी जीभ धजावत नाही, माझी जीभ रेटत नाही. तू सांग. माता जानकीचं एक वाक्य आहे का या संपूर्ण कीर्तनात प्रधान वाक्य आहे. तिने सांगितलं, मालक अपराधाशिवाय आपल्या मुलाला बाहेर काढणं ही तुमच्या घराण्याची संस्कृती आहे, माझ्या घराण्याची. रामाचा काही अपराध नसताना कैकेयीने राज्याच्या बाहेर काढलं. अपराधाशिवाय लेकाला बाहेर काढणं ही तुमच्या घराण्याची रीत आहे, माझ्या घराण्याची नाही. मी नाही माझ्या लेकाला बाहेर जा म्हणणार. काय त्याची अडचण नाही मला. एका कोपऱ्यात बसतोय, भजन करतोय, तुमचं काय खातोय? झाडावरती जातोय, फळं खातोय. तुम्हाला काय अडचण आहे? मी माझ्या लेकाला जा म्हणणार नाही. मग गेले लक्ष्मणाकडे. लक्ष्मणा तू तरी सांग, 3 महिने झाले, तू तरी सांग जायला. लक्ष्मणाने सांगितलं, दादा माझा तर कार्यक्रमच लागला होता. मी तर 12 तास कॉमात होतो. तो जर दिवस उजळायच्या आतमध्ये आला नसता संजीवनी घेऊन तर माझी काय अवस्था झाली असती. ज्याने माझा जीव वाचवला, मी त्याला जा म्हणणार नाही. मग गेले भरताच्या जवळ आणि तू तरी सांग जा म्हणून. भरताने सांगितलं, दादा मी तर चिता रचली होती. 14 वर्ष झाल्यानंतर तुम्ही दिसला नाही, मी चिता रचली होती आणि चितेत उडीच घेणार होतो तर त्याने माझा हात धरला. थांब, येत आहेत मागून म्हणून. ज्याने माझा जीव वाचवला त्याला कसं बाहेर काढू? तिघांनी हात वर केले आणि मग बजरंगबलीची स्तुती करायला दरबारात सुरुवात केली. प्रभू रामचंद्र याला काहीतरी एकदाच देऊन टाकू. हा जिरतीचा गट देऊ, ती पंचायत समिती देऊ, आमका आमोल देऊ, तमक देऊ, हे कॉन्ट्रॅक्ट देऊ, काहीतरी त्याला देऊ आणि याच्यापासून कायमची सुटका करून घेऊ. म्हणून त्याची स्तुती केली की तुझे एवढे उपकार आहेत. हनुमंता, अरे माझा भाऊ लक्ष्मण, पण त्या लक्ष्मणापेक्षा दुप्पट उपकार आहे तुझे माझ्यावर. काहीतरी पद माग बाबा, काहीतरी पद माग. बुद्धिमतां वरिष्ठम. बजरंगबली हसले आणि सांगतायत, प्रभू एका वेळी म्हणतायत की लक्ष्मणापेक्षा दुप्पट उपकार आहेत आणि आता म्हणतायत 1 पद माग. देवा जर माझे दुप्पट उपकार असतील तर मला 1 पद नको, मला 2 पद दे. देवाला वाटलं अंगरकी मागतोय, खासदारकी मागतोय. हरकत नाही, दिली. तुला 2 पद दिली. सांग कोणती 2 पद देऊ? खाली वाक्यान रामाचे दोन्ही पाय धरले, म्हणजे हीच 2 पद द्या. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, आपुला तो एक देव करून घ्यावा. काय ग्रेस आहे या सगळ्या नात्यांमधला, काय बॉन्डिंग आहे, काय गुणानुबंध आहे. देवाचं भजन करणं, नुसतं मंदिरात बसणं, काकडा म्हणणं म्हणजे देवाची सेवा नाही. तरी सगळी मूल्य जीवनामध्ये येणं, गळी उतरणं, अहंकार रहित जगणं. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली म्हणजे भगवान कृष्णाची सेवा. श्रीमाताचा आदर म्हणजे प्रभू रामचंद्रांची सेवा. नुसतं रामराम म्हणून काय उपयोग आहे? या हिंदुस्थान मधले मोस्ट वॉन्टेड, मी मोस्ट वॉन्टेड शब्द जाणीवपूर्वक वापरला. कोणाचे 1000 एकर जमीन, कोणाचे 1000 शिष्य, फॅन फॉलोइंग कोट्यावधीची, मोस्ट वॉन्टेड. या सगळ्यांच्या नावात राम आहे. राम रहीम, रामपाल, असा राम. नुसतं नावात राम असून काय उपयोग आहे? वागणं कसं आहे? रावणासारखं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने बिन जीवा सुख नोहे.
4 चरणाचा विचार पुढल्या वर्षी करू. आता ते शक्य नाही, सगळी भजनं म्हणायची. फक्त भगवान महादेवाचा 1 मिनिटातला विचार सांगून आपली रजा घेतो. पण महाराजांची चाल आपल्याला ऐकायची. ते श्रीगुण देऊन आले, एक चाल तर झाली पाहिजे. भगवान महादेव शेवटचा मुद्दा. भगवान महादेवाच्या घरात माणसं किती आहेत? 4. नवरा बायको 2 मुलं. थोरल्या मुलाचं नाव काय? कार्तिकेय स्वामी. धाकटे गणपती बाप्पा. कार्तिकेय स्वामींचं वाहन काय आहे? मोर. थोरल्या मुलाच्या गाडीचं लक्ष भगवान महादेवाच्या गळ्याकडे सारखं, कारण भगवान महादेवाच्या गळ्यात त्याचा गुलाबजाम आहे. मोराचं अन्न काय? नाही माहिती. मोराचं मुख्य अन्न आहे साप. मोराचं अन्न काय? साप. थोरल्या पोराची गाडी मोर, कार्तिकेय स्वामी, आणि महादेवाच्या गळ्यात त्याचा गुलाबजाम. किती घोटाळा आहे. दुरून डोंगर साजरे. आपल्याला वाटतं दुसऱ्याचं घरलंही चांगलंय. अहो, महादेवाच्या घरात या समस्या आहेत. आपलं काय घेऊन बसलं. आता थोरल्या लेकाच्या गाडीचं लक्ष बापाच्या गळ्याकडे आहे, तर बाबाच्या गळ्यातल्या काळ्या नागाचं लक्ष धाकट्या पोराच्या गाडीकडे. धाकट्या पोराची गाडी काय? तिथं त्याची बालूशाही आहे सापाची. सापाचं मुख्य अन्न काय? किती घोटाळा आहे. पण अजून खेडला सेशन पडतात, गावच्या तंटामुक्ती, करिगौरी सूट, का वाटपाचा धावा. आलंय का काही प्रकरण? किती आबादी आहे. परत दोन्ही लेकांच्या गाड्या रामनवमीला अक्षय तृतीयेला बदलता येतील. बायकोची कशी बदलायची? बायकोची गाडी काय? बिबट्या. मग शेरोवाली, वाघावाली आहे ना. आई पार्वती कशी आहे? वाघ. आणि भगवान महादेवाची गाडी नंदी, बैल. आता एकाच घरात राहत आहेत, घर एकच म्हणजे पार्किंग. ज्या पार्किंगला महादेवाचा बैल त्याच पार्किंगला हिचा वाघ. तर वाघासमोर बैल आला तर जिवंत राहील का? तुमचं काय नाही. पण घासाकीत सुद्धा नाही. अजून गाडीला गाडी घासली नाही, रंगही उडाला नाही, क्रॅचेस नाही. जय माता दी. हे कसं घडतं? भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. संपलं कीर्तन. अर्धा मिनिट कीर्तन संपलं. भगवान महादेव विश्वास आहे, माता पार्वती श्रद्धा आहे, थोरला पोरगा पुरुषार्थ आहे, आणि धाकटा पोरगा विवेक आहे. नात्यातलं बॉन्डिंग. आपुला तो एक देव करून घ्यावा. नुसतं ओम नमः शिवाय नावड तुला गेल्याची नाही जमायची. एक उदाहरण सांगतो, अर्ध्या मिनिटातून आपली रजा. बंकिमचंद्र चॅटर्जी आपल्या पत्नीला घेऊन सागर सत्रीवरती होते. अनेक जोडपी त्यांच्या सहभागी होती. सुसाट वेगाचा वारा सुरू झाला. डोंगरा एवढ्या लाटा. आता ते पाणी नावेमध्ये शिरणारे, नाव जहाज बुडणार आहे. प्रत्येक जण देवाचा धावा करतोय. धाव देवा वाचव. आणि बंकिमचंद्र मात्र वरती पाहून हसत होते. बायकोने पाहिलं आपला नवरा हसतोय, तेव्हा काही बोलली नाही. पण वादळ शांत झालं, नाव किनाऱ्याला लागली. आणि गुडघ्या एवढ्या पाण्यातून जात असताना तिने आता राहवलं नाही. नवऱ्याला विचारलं, ना तुम्ही एका दैनिकाचे संपादक आहात, उच्च विद्या विभूषित आहात, सुसंस्कृत आहात, हाय सोसायटीमध्ये राहणारे आहात. आपल्या असं अनेक जोडपी संकटामध्ये असताना प्रत्येक जण देवाचा धावा करत होता, तुम्ही मात्र हसत होते. हे काही संयुक्तिक नाही, बरं नाही. बंकिमचंद्रांनी पत्नीची मान धरली, डोकं पाण्यात पुचकळलं. काही सेकंदांनी वर काढलं. बायको नावरीकडे पाहून हसायला लागली. पुन्हा डोकं धरलं, पाण्यात पुचकळलं. वर काढल्यानंतर डोकं ते बायको नावरीकडे पाहून हसायला लागली. बंकिमचंद्र म्हटले, का ग, मी तुला पाण्यामध्ये बुडवून मारीन त्याची तुला भीती नाही वाटली? तू हसलीस? तिने सांगितलं, मालक तुमच्यावरती माझी एवढी निष्ठा आहे, एवढा जीवभाव, एवढी श्रद्धा आहे, माझ्यापेक्षा माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही जे मला पाण्यामध्ये बुडवत होता ते मारण्याकरता थोडीच, मला घाबरवण्याकरता तुमच्या त्या कृतीला पाहून मला हसू आलं. बंकिमचंद्र म्हटले, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या देवावरती माझी एवढी श्रद्धा आहे, एवढी निष्ठा, एवढा दृढ विश्वास आहे, एकविध भाव आहे. या डोंगरा एवढ्या लाटा निर्माण झाल्या किंवा त्याने केल्या, त्या मला मारण्याकरता थोडीच, मला घाबरवण्याकरता त्याच्या त्या कृतीला पाहून वरती हसत. याचं नाव आहे विश्वास. एवढा विश्वास असावा बायकोचा नवऱ्यावरती, नवऱ्यावरती असावं बायकोची श्रद्धा. पण नुसतं श्रद्धा विश्वास पोट कसं भरायचं? मग थोरला पोरगा निघाला पराक्रमी, त्याने उचला डबान गेला इशी झेडला, कर्तृत्ववान. आणि धाकटा पोरगा विवेकी. विवेक, पुरुषार्थ, श्रद्धा आणि विश्वास हे 4 गुण तुमच्या जीवनात, तुमच्या घरात असतील तर साप आणि उंदीर एका घरात नांदू शकतो.
श्रद्धा आणि विश्वास असं नात्यातलं बॉन्डिंग असेल तर एका पार्किंग मध्ये वाघ आणि बैल राहू शकतो. ही महादेवाची सेवा आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. मला ते पांडुरंगापासून खंडोबापासून यमाई पासून मसोबापर्यंत घेता येईल. आता देवाची सेवा करणं म्हणजे काय पण ते वेगळ्या व्यासपीठावरती पाहू. शेवटी वेळ देखील महत्वाचा आहे. म्हणजे 25व्या वर्षाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला ती सर्व सप्ताह संयोजन समिती, अन्नदाते, वर्गणीदार, देणगीदार, तन मन धन जे काम आपल्या वाट्यावरती आलं ते प्रामाणिकपणे करणारे आपण सर्व घटक आणि याकरता योगदान देणारे आपण सगळे घटक, कोण जाणे कोणा घडी उपासना, सगळ्यांच्या चरणारिंदी अभिवादन करतो. विठोबात्मय भजन होईल, लगोलग ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, एक सुंदर ताल महाराज गातील आणि त्याच्यानंतर कार्यक्रम पुढच्या अगदी 4-2 मिनिटात संपेल. विठोबा रखुमाई God.
Ah